हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला ही दिवाळी संपल्यानंतर माझ्यासारखं सर्दी खोकला झालेला आहे का? मला तर शंकरपाळे खायच्या आधीच मला खोकला चालू झालेला आहे आणि सर्दी झालेली, कारण आता इकडे ना खूप थंडी वाजायला लागलेली, तर त्याच्यामुळे मला सर्दी झालेली. आणि माझं म्हणजे असतंच, जेव्हापासून मी इकडे आलेली राजस्थानमध्ये, आता आम्हाला 1 वर्ष होण्यात आला, तर मला दर महिन्याला सर्दी खोकला असतोच. तर आणि दिवाळी कशी गेली सगळ्यांची? माझी तर खूप मजेत केली, खूप एन्जॉय केला आम्ही. यावेळेस आम्ही दिवाळीला घरी नव्हतो गेलो, तर म्हटलं कशी होती दिवाळी ती सेलिब्रेट, पण मग खूप मजा केली आम्ही. खूप सारे फटाके फोडले, खूप एन्जॉय केला. जशी म्हणजे घरी दिवाळी सेलिब्रेट करतो तशी तिथे पण सेलिब्रेट केली आम्ही. आणि आज आहे संडे, आता 4 वाजता झोपेतून उठलो आम्ही, चहा वगैरे घेतला, जाळजूळ वगैरे केली आणि आता वाजता 4:45. तर आज आम्ही चाललोय मार्केटला म्हणजे दर संडेला आमचं असतं मार्केटला जाणं, फिक्स असतं संडेला मार्केट आणि काटूश्याम मंदिर. तर कारण संडेच्या दिवशी आमच्या साहेबांना सुट्टी असते, तर त्याच्यामुळे आमचं मार्केटला जाणं होतंच. पण मग आज मला काही स्पेशल वस्तू घ्यायची आहे, अशी वस्तू की ती मला दिवाळीला घ्यायची होती. पण मग दिवाळीला तुम्हाला सांगू, आम्ही 2-3 वेळेस मार्केटला गेलो, पण मग इतक्या गर्द्या होत्या आणि आम्हाला बाकीची शॉपिंग करता करता तितका वेळ होऊन जायचा. आणि ह्या वस्तूसाठी मला आहे ना खूप सारा टाइम पाहिजे असतो, कारण मी खूप साऱ्या म्हणजे पाहून एक सिलेक्ट करत असते. मला अशी परफेक्ट 100% मला आवडेल व अशीच लागते, कलर वगैरे सगळं म्हणजे माझ्या आवडीनुसार पाहिजे असतं. तर म्हटलं तेव्हा खूप गर्द्या होत्या, तर म्हटलं आपण दिवाळी झाल्यावर जाऊ घ्यायला. तर मी नव्हती म्हणत की म्हटलं जाऊ दे आता काही घ्यायचं नाही, कारण कपडे वगैरे खूप घेतले गेले आणि खूप खर्च झाला. तर आणि जास्त म्हणजे घातली जात नाही माझ्याने. पण मग आमचे साहेब म्हणत होते की नाही, तुम्हाला वर्षभर म्हणशील म्हणे की तुम्ही मला घेऊन दिली नाही साडी, लक्ष्मीपूजनला घेऊन दिली नाही. तर लक्ष्मीपूजनला म्हणजे काही जमलं नाही आमचं, तर म्हणून आम्ही आज जातोय. आज आहे टाईम, तर आता वाजता आहे संध्याकाळची 4:45 वाजता आहे आता. तर आम्ही चाललोय मार्केटला. तर व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ कंटिन्यू करा. मी कशी साडी घेते, कुठला कलर. तर चला मग, आदूच्या पप्पांची तयारी झाली, तर आता आम्ही जाऊन येतो. चला. आता आम्ही आलेलो आहे साडी घ्यायला आणि आता सुद्धा खूप गर्दी आहे. हे बघा इकडे. आम्ही साड्या घेऊन आलो. 4:45 वाजता गेलो तो आम्ही आणि आता 7:30 वाजले. 7:30 वाजता आलो. इतका वेळ लागून गेला. मला खूप साऱ्या साड्या पाहिल्या मी, तर त्याच्यामध्ये मला एक नाही 2 साड्या घेतल्या मी. मला 2 साड्या आवडल्या, तर मी 2 घेतल्या. तर आता मी आधी करते स्वयंपाक आणि मी तुम्हाला साड्या नंतर दाखवते. आणि मी तुम्हाला दाखवते आता साड्या. हे बघा, 2 साड्या आणल्या मी. हे बघा, हा कलर मला खूप आवडला आणि ह्या कलरमध्ये ना माझ्याकडे जास्त नाही आहेत साड्या, तर म्हणून हे बघा ओपन करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, मस्त अशी साडी आहे. हे बघा, हा इकडे ब्लाउज पीस आहे. बॅक साईडला पण डिझाईन येणार आहे. हे बघा, आणि बाळांवर पण अशी मस्त डिझाईन येईल. हे बघा, अशी बाळांवर पण डिझाईन येईल. हे बघा, आणि उलटी आहे. थांबा 1 मिनिट. हे बघा, खाली पूर्ण अशी डिझाईन आहे. हे बघा, आणि हा आहे पदर. हे बघा, पदर पूर्ण असा भरलेला आहे आणि छान एक पार्टीवेअर साडी आहे. असं लग्नामध्ये काही फंक्शन असलं की ते आपण म्हणजे वेअर करू शकतो. हे बघा, हा असा साडीचा पदर आहे. हे बघा, छान आहे ना बेटा? छान आहे, तिला पण आवडली. तर हे बघा, आणि मला अशाच साड्या आवडतात पार्टीवेअर. मला ना पैठणी बिलकुल आवडत नाही. माझ्याकडे जितक्या पण पैठणी आहेत ना,
तर मी स्वतः तर कमी घेतलेल्या आहे, असं कोणाच्या आलेल्या गेलेल्या त्या साड्या आहेत. कारण ओटी भरायचा कार्यक्रम होता तेव्हा मला काही पैठणी आल्या. त्याच्यानंतर ही झाली अधिरा, हिला पाहायला यायची, मला पाहायला यायची, तेव्हा काही पैठणी आल्या. तर त्याच जास्त पैठणी साड्या आहेत माझ्याकडे. तर मी स्वतःहून जास्त पैठणी साडी घेत नाही, मला पैठणी साडी जास्त आवडत नाही, मला अशा साड्या आवडतात. तर ही होती एक साडी नंबर 1. तिला मी साईडला ठेवते आता. आणि ही बघा, ही एक आहे. आणि मला लाईटच कलर आवडतात, डार्क कलर मध्ये पण आहेत माझ्याकडे, बऱ्याच साड्या आहेत. पण मला ना अशाच कलर मध्ये साड्या घ्यायच्या होत्या, कारण असे कलर माझ्याकडे खूप कमी आहे. तर हे बघा. आणि ही साडी आली मला 1000 मध्ये, 1000 रुपयाची साडी ही. आणि ही साडी आहे 950 ची. का बेटा, छान आहे ना. हे बघा, अशी साडी आहे बघा, खूप छान असं वर्क केलेलं आहे पा. मला ब्लाउज पीस दाखवते मी साडीचा. हे बघा, हा असा हिचा ब्लाउज पीस आहे. आणि आणि हे बघा, ही पण पूर्ण भरलेली आहे आणि खूप छान कपडा हिचा. हे बघा, आणि हा आहे साडीचा पदर. हे बघा, मस्त अशी डिझाईन आहे. हे बघा, आणि हा असा पदर आहे. हे बघा, असा पदर आहे. आणि खूप छान, म्हणजे खूप छान कपडा या साडीचा, एकदम अंगाला चोपून बसेल अशी साडी आहे. दोघी पण साड्या तशाच आहेत. आणि मला जास्त फुग्याच्या साड्या बिलकुल नाही आवडत. एकदम आपण म्हणजे ना इझिली वेअर करू शकतो आणि एकदम चापून चुपून बसतील अशा साड्या मला आवडतात. हे बघा, असा पदर आहे. तर घ्यायची होती एक साडी, पण मला दोघीही आवडल्या आणि कन्फ्युजन दोघीमध्ये कोणती घेऊ. तर त्याच्यामुळे दोघी साड्या घेतल्या मी. आता यांना पिको फॉलसाठी टाकते मी, म्हणजे असं मी उद्या. आणि यांचा ब्लाऊज पण स्टिच करून घेते घरी जायच्या आधी. हे बघा. आणि जर तुम्हाला कोणाला या दोघींपैकी म्हणजे अशा साड्या घ्यायच्या असतील तर मला सांगा, मी घेऊन येईल तुमच्यासाठी. मला तरी पर्सनली ना इकडे खूप आवडतात साड्या, म्हणजे इकडचे पॅटर्न असे वेगळेच असतात. आपल्याकडे पण असतील असे, पण मग इकडे ना प्राइसेस म्हणजे अशा कमी असतात आणि कमी जास्त करून घेतात. आपल्याकडे असं असतं की जेवढं मोठं दुकान तेवढं प्राइस जास्त असतात आणि 1 रुपया सुद्धा कमी करायचं काम नसतं. ते पहिलेच सांगता की आम्ही 1 रुपये कमी करणार नाही असं. तर इकडे तसं नाही आहे. खूप छान छान पॅटर्न पण मिळतात आणि कमी जास्तही करून घेतात. तर ह्या साडीची मला 1100 रुपये सांगत होते ते. तर मी त्यांना म्हटलं नाही एवढे नाही. तर मग ते बोलले की शेवटी 950 रुपये, आणि ह्या साडीचे 1200 रुपये सांगत होते. तर ही साडी मला मिळाली 1000 रुपयामध्ये. अशा 2 साड्या घेतल्या मी आणि 2 साड्यांना खूप सारा टाईम लागून गेला. आम्ही आज फक्त साड्यांच्या निमित्ताने म्हणजे साड्या घ्यायलाच गेलो होतो आणि साड्याच घेतल्या, दुसरं आम्ही काहीच घेतलं नाही. कारण आम्हाला म्हणजे वेळच नव्हता. आम्हाला आज मंदिरावर पण जायचं होतं, पण मग मंदिरावर पण जाणं काही झालं नाही. कारण आम्हाला आज म्हणजे 7, 7:30 झाले होते यायला. आता मी स्वयंपाक वगैरे बनवला, अजून जेवण बाकी आहे. तर चला मग आता जेवण वगैरे करतो. तर म्हटलं चला, एक्साइटमेंट असते साड्या दाखवायची. तर म्हटलं चला तुम्हाला मी आधी साड्या दाखवून देते. ह्या दोघी साड्या तुम्हाला मी जवळून पण दाखवते. तुम्हाला वाटत असेल की ही इतकी शांत बसलेली, कारण मला खूप जण म्हणतात की तू व्हिडिओ बनवते, तुझी मुली खूप शांत बसलेला राहते. तर शांत बिलकुल नाहीये. आपलं पोरगा आपल्यालाच माहित राहते की ते कसं आहे. तिला मी लालूच लावून ठेवलेलं आहे म्हणून ती शांत बसलेली आहे.
तर ती ना शांत बसते. मी तिला सांगते बेटा तू शांत बस, मी तुला चॉकी देईन, हे देईन ते देईन, म्हणून ती इतकी शांत बसते. तिचं मध्ये मध्ये चालूच असं की मम्मा दे असं. मी तिला बेटा बोलली थांब थांब असं. तर हे बघा मासूमियत के पीछे ना शैतान का चेहरा आहे. चल इकडे तर मम्मा जवळ ये. मग तिकडे बघा, मग तिकडे बघा. जेवण झालं, सगळे कामही आवरले गेले आणि आज शेवभाजी बनवली होती मी. शेवभाजी, पोळ्या आणि आता वाजता आहे 10:30. मला आवरत आवरत खूप उशीर होऊन गेला आज. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.